या माध्यमातून मला शेखर भाऊचा फोन आला की ताई आमच्याकडे संस्थेच्या मॅडम आलेल्या आहेत, तर त्यांची अशी मागणी आहे की जे काही अभ्यास वर्ग आहे, मुलांचे अभ्यासिका आहेत, तिथे ते मोठ्या प्रमाणात अभ्यासाला येतात किंवा त्यांच्याकडे काही सुविधा नाहीये, कुठल्या प्रकारची पुस्तक अभ्यासासाठी उपलब्ध नाही, एमपीएससी असतील, यूपीएससी असतील, तलाठी भरती असेल, पोलीस भरती असेल, तर तुम्ही त्याचा संपर्क करा. ते असेल तर मग आपण त्या गावामध्ये या संस्थेच्या माध्यमातून आपण तिथे वाटप करू. मग मी नवनाथ भाऊंना फोन केला तर त्यांनी सांगितलं की ताई विद्यार्थी भरपूर प्रमाणात आपल्या इथे शिक्षण घेतात, जर आपल्या माध्यमातून जर इथे काही सुविधा जर पोहोचल्या तर निश्चितच त्याचा मुलांना फायदा होईल. आणि खरोखरच ही काळाची गरज आहे की ग्रामीण भाग हा असा आहे की इथं पुस्तकांची व्यवस्था नाहीये. बरेचसे विद्यार्थी मी शहरात जाताना बघितलेले आहे की शहरामध्ये मोठमोठ्या लायब्ररीज आहेत, ते तिथे दिवसभर जाऊन विद्यार्थी असतील तिथे जाऊन ते अभ्यास करतात. त्यांची गैरसोय होते, दिवसभर त्या घराच्या बाहेर असतात आणि अभ्यास करतात. ज्या सुविधा जर आपल्याला जागेवर मिळत असतील आणि एक आपल्याच गावामध्ये शिक्षण जर घेऊन विद्यार्थी जर मोठा होत असेल तर त्याच्यात आपल्याला जो प्रवास आहे त्या प्रवासातून त्यांना जास्त त्रास होणार नाही. प्रवास करून जाणं, रात्री प्रवास करून घरी येणं, अशा घटना वेगळ्या काही घडू नये. तर एकाच जागेवर बसून विद्यार्थी जर आपला घडला, नवनाथ भाऊंनी सांगितलं की ह्या लायब्ररीत बसून आतापर्यंत 30 विद्यार्थी घडलेले आहेत, इथून पुढेही अनेक प्रकारचे विद्यार्थी घडतील, त्यांची गैरसोय होणार नाही. या माध्यमातून मियॉन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आज आपल्याला इथे अनेक प्रकारचे पुस्तकं अभ्यास सरावासाठी मिळालेले आहेत. तुम्ही सर्व विद्यार्थी उद्देश काहीतरी आहे तुमचा म्हणून इथे शिक्षणासाठी येतात. आज हे पुस्तकं एवढे मॅडमने आपल्यापर्यंत पोस्ट केले, निश्चितच तुम्ही एकाग्र होऊन अभ्यास केला पाहिजे. आपल्या गावाचं नाव, आपल्या महाराष्ट्राचं नाव, आपल्या देशाचं नाव लौकिक कसं करता येईल आणि आपण आपल्या नावामुळे आपली ओळख कशी निर्माण होईल, की आपल्यामुळे नावाची ओळख कशी निर्माण होईल, यासाठी तुम्ही पुरेपूर अभ्यास केला पाहिजे. निश्चितच आज नोकरी धंदा सोडून विद्यार्थ्यांचा कल हा एमपीएससी, यूपीएससी, पोलीस, कलेक्टर या माध्यमामध्ये जास्त आहे. विद्यार्थिनी माझ्या भगिनी पण या क्षेत्रामध्ये जास्त स्वतःला अग्रेसर करून घेऊन निश्चितच प्रयत्न करतात. त्याच्यासाठी तुम्हाला कुठे अभ्यासाची उणीव भासू नये, कमतरता भासू नये. त्या माध्यमातून आज आपल्यासाठी इतक्या प्रकारची इथं सराव पुस्तकं आपण जमा केलेले आहे. मॅडमने सांगितलं जर कोणालाही अजून काही अडचण असेल निश्चितच तुम्ही ती मला सांगा, मी माझ्या माध्यमातून मॅडमला आपली परिस्थिती मॅडमला कळवू आणि मॅडम निश्चितच त्यांना सहकार्य करेल. आणि आमच्या भाऊंनी सांगितलं की जर इथं कॅम्प्युटरची वगैरे जर काही सुविधा झाली विद्यार्थ्यांसाठी तर तुम्ही प्रयत्न करावे. प्रयत्न झाले तर निश्चितच तुमचे मनापासून आम्ही आभार मानू. आणि आता यासाठी तुम्ही अभ्यासिकेला एवढंही पाठपुराव्यासाठी अभ्यासक्रम तुम्ही विद्यार्थ्यांना नवीन जो लेटेस्ट आहे, जे तुम्ही आताच बोलले की 10 वर्षापूर्वीचा अभ्यास जर आता केला तर तो योग्य नाही, सिलेबस बदलत असतो. खरोखर ही गरज आहे आणि आज या विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचवली. आज संपूर्ण विद्यार्थी इथे हजर नसतील, पण जे विद्यार्थी आलेले नाहीये तुम्ही त्यांना पण कळवा की आज आपल्यासाठी या संस्थेमार्फत इथे अभ्यासिकांमध्ये आपल्याला पुस्तक आलेले आहे. निश्चितच याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल आणि तुमचं भविष्य उज्ज्वल होईल अशा मी मियॉन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आणि मी माझ्या वैयक्तिक माझी पण एक संस्था आहे समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य, याच्या वतीने तुम्हाला पुढील भावी वाटचाली शुभेच्छा देतो.